कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। त्या मैनेनं स्वतःचा मालक डोळ्यानं बघितला, तिला आनंद वाटलाय, मरते ती पण तिला आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात तिनं स्वतःचा प्राण समर्पित केला। हे त्या पक्षानं बघितलं, तो तिच्या जवळ आला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यानं सांगितलं, हे बघ सीते, मी तुला शाप देतोय, जसं तू आमच्या दोघांची ताटातूट केली ना, मीही तुला शाप देतोय। एक दिवस असा येईल तुझी आणि तुझ्या मालकाची ताटातूट झाल्याशिवाय राहणार नाही। कर्म आडवं आलं म्हणून सीता मातेला हा शाप भोगावा लागलाय। मी सांगत होतो की कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? प्रभू श्रीरामचंद्रजींचे पूज्य पिताश्री आहे राजा दशरथ, त्रिभुवनाचा मालक आहे। देवावरती संकट जरी आलं तरी संकटाला धावून जाण्याची ताकद राजा दशरथामध्ये नाही का? इंद्राच्या मदतीला जाणारा राजा कोण असेल तर राजा दशरथ आहे। पण कर्म आडवं आलो, कर्म। श्रावण बाळाच्या आई बापानं श्राप दिला म्हणून राजा दशरथाला सुद्धा 4 मुलं होते, पण सांगितलं, हे बघ राजा, तू जरी त्रिभुवनाचा मालक असेल पण आई, आम्हा आंधळ्यांची काठी तू हिरावली आहे, आमचा श्रावण बाळ मारलाय, पण आम्ही आंधळी मायबाप तुला शाप देतो राजा, तुला 4 मुलं होतील पण अंत समयाला मांडी द्यायला सुद्धा तुझ्याजवळ एक मुलगा राहणार नाही। कर्मे दशरथी वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला। ज्याचं तुम्ही आम्ही भजन करतोय तो जगाचा मालक, त्याला सुद्धा 14 वर्षाचा वनवास प्राप्त झालाय। आडवं आलं कर्म, कर्म आडवं आलो, कर्मे रावण क्षय पावला। रावणाला सुद्धा बिभीषणाला लंकेच्या गादीवर बसावं लागलं आणि जावं लागलं। तो लंकेचा राजा आहे, 7 कोटी शुद्ध कांचनाची ज्याच्याकडे स्वर्ण नगरी आहे तो राजा आहे। तो शिवभक्त होता, पण तो आमच्या तुमच्या माझ्यासारखा नव्हता बरं का। किती संपदा होती त्याच्याकडं, शुद्ध कांचनाची 7 कोटी ज्याच्याकडे आहे, आपल्याकडं फक्त 5 ग्रॅमची राहती, ते बी सासऱ्यानं धोंड्याच्या महिन्यात दिलेली। माणसं इतकं फुगेरामध्ये छाती फुगून चालतात। खरं सांगतो, रावण वाईट नव्हता, हो वाईट नव्हता। बघा, असं कधी तुम्हाला पुरावा मिळाला का? तो कधी ट्विटरवर गेला, कधी फेसबुकला दिसला, कधी इंस्टाला त्यांना हाय बाय कधी केलं? नाही, कधीच नाही हो। त्याच्यापेक्षा नीच प्रवृत्तीची माणसं तुम्ही आम्ही आहोत, नाही का? एवढी संपत्ती त्याच्याकडे होती, पण तो कधी काही बोलला का? कधी बोलला का? कधीच नाही हो। आता आपल्याकडे थोडं येऊ द्यावं, उतळ पाण्याला खळखळाट, नाही का? तो असं कधी बोलला का? बा रावण बोलते सबको कोलते, कधी दिसला त्याचं स्टेटस काय इंस्टावर कधी? अहो, स्वतःचा भाऊ रामाच्या पार्टीला गेला पण त्यानं कधी स्टेटस टाकलं नाही का आपलेच गद्दार निघाले? हे आपली माणसं आहे। रावण होता पण त्याला स्वतःच्या भावाला गादीवर बसावं लागलं रामाच्या सहकार्यानं आणि निघून जावं लागलं। हो, वियोग घडला सीता देवीची। फार मोठी कहाणी हो, फार मोठी कहाणी सीता देवीची, नाही का? वेळ निघून जाईन आपला, नाही का? पूर्वीचा काळ होता, सीतेचं लग्न झालंय। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। काय गोड कहाणी भगवंताची हो। राम कहानी सुनो रे, राम कहानी। दशरथ के राज दुलारे, कौशल्या की आंखों के तारे। दशरथ के राज दुलारे, कौशल्या की आंखों के तारे। वे सूर्य वंश के
राजीव नयन धरे राजीव नयन धरे मधुवरी वाणी राम कहानी सुनो रे राम कहानी सुनो रे राम कहानी काय गोड कहाणी भगवंताची श्री राम ने मोहे पठायो मैं राम दूत बन आयो श्री राम ने मोहे पठायो मैं राम दूत बन आयो सीता माँ की सेवा में रघुबर का संदेश लायो सीता माँ की सेवा में रघुवर का संदेश लायो और संग लाई और संग लाई प्रभु मुद्रिका निशानी राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी गोड कहाणी भगवंताची आहे सीता मातेला राजवाड्यात करमेना म्हणून सीता माता अशी बगीच्यामध्ये फिरायला आली आणि एक राघू आणि मैना दोघांचा संवाद चालू आहे तो स्वतःच्या पत्नीला बायकोला भगवान परमात्म्याची कथा सांगतो भगवंत कथा सांगतो भगवंताची इतकी गोड कहाणी आहे आणि ती भगवंताची कहाणी सीता मातेच्या कानावरती आली सीता मातेला इतका आनंद वाटला अरे माझ्या मालकाचं कोणीतरी भजन करते माझ्या मालकाची कथा कोणीतरी सांगते म्हणून ती मोठ्या आशेनं आवाजाच्या दिशेनं गेली आणि ती चकित झाली का एक राघू मैनेला म्हणजे आपल्या बायकोला भगवंताची कथा सांगतोय काय गोड कहाणी असेल होती त्या कथेमध्ये दंग झालेले ते दोघं जोडपे कथेमध्ये दंग झालेलं ते जोडपं कशाचं भान नाही राहिलं भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेलं ते जोडपं आणि त्या जोडप्याला जाऊन या सीतेनं पकडलं ज्यावेळेस स्पर्श झाला त्यावेळेस ते दोघं शुद्धीवर आले म्हटले का पकडलंय सीते आम्हाला म्हटले माझ्या मालकाची कथा तुम्ही इतकी गोड सांगतायत ही कथा मला दररोज ऐकावी असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला कथा सांगण्याकरता माझ्या महालात घेऊन जाणार आहे तिने सांगितलं हे बघ सीते मी कथा का सांगतो माहितीये का माझ्या बायकोला दिवस गेले तिला दिवस गेले का ती पोटाशी आहे तिच्या पोटात माझा जीव आहे असं सांगितलं जातं पुराणामध्ये स्त्री गर्भवती असलं का तिला चांगलं चांगलं शिकवलं पाहिजे चांगलं चांगलं ऐकवलं पाहिजे हे चांगलं चांगलं ऐकलं पाहिजे हे प्राण्यांना पक्ष्यांना कळतं माणसांना अजून कळलं नाही का पकडलं ते तिरस्कार करत होते विरोध करत होते पण सीतेनं ऐकलं नाही हो सीता महालात घेऊन गेली म्हटलं हे बघ मला दररोज कथा सांगावं लागली नित्य नियमाप्रमाणे वेळ कमी असल्यामुळं ते भगवंताची कथा दररोज सांगायची एका पिंजऱ्यामध्ये दोघांना ठेवलं एके दिवशीचा प्रसंग आहे त्या पोपटानं सांगितलं सीता अरे माझी बायको गर्भवती आहे तिला दिवस गेले आणि निसर्गानं आमच्या करता एवढं गोड वातावरण बनवले त्या गर्भवती अवस्थेमध्ये निसर्गातील जी फळं आहेत ती माझ्या बायकोला हवी आहे म्हणून मला सोडत जा म्हणून ती विनंती ऐकून सीता माता दररोज एक तास त्या पक्षाला सोडायची एके दिवशी तो पक्षी उडाला अंधार गेला झालाय दिवस मावळतीला गेलाय पण तो पक्षी परत येत नाही म्हणून त्याची बायको चिंतेत आहे ती सीता मातेला विनंती करते सीता सोड ग मला माझ्या मालकाकडे जायचंय माझा मालक बघायचा आहे निम्मा दिवस झालाय अर्धा दिवस झालाय दिवस मावळतीला गेलाय अंधार पडायला लागलाय माझा मालक का येत नाही त्याचा शोध मला घ्यावा लागणार आहे मला तरी असं वाटतंय का माझ्या मालकाला एखाद्या पारध्यानं पकडले पक्षाच्या कळपाने माझ्या मालकाला मारले सीता मी विनंती करते ग काकुळतीला आली सीता मातेला ती पण तरी सीता ऐकत नाही ज्याच्याकडे सत्ता आहे ज्याच्याकडे संपत्ती आहे ना ती माणसं कोणाचं ऐकत नाही सीता मातेला ती विनंती करते सीता ऐक ना मी उंच आकाशात भरारी घेईन माझ्या मालकाला आवाज देईल माता
माझ्या आवाजाच्या दिशेनं माझा मालक येईल ग, दे मला सोड, सोड मला. पण सीतेनं ऐकलं नाही. सीता म्हटले तू आता काही कर, मी तुला आज सोडणार नाही. शेवटी तिचा नाईलाज झाला आणि तिनं सीता मातेला विनंती केली, सीता मी आता माझा प्राण सोडणार आहे, काही क्षणात मी जाणार आहे असं म्हणतच होती ती. आता फक्त काही क्षण शिल्लक राहिलाय आणि तेवढ्यात ती प्राण सोडणार. तेवढ्यात तिचा मालक जो होता ना, तो असा चिवचिवाट करत महालाच्या त्या भिंतीवरती येऊन बसला आणि मरत्या डोळ्यानं त्या मैनेनं स्वतःचा मालक डोळ्यानं बघितला. तिला आनंद वाटलाय, मरते ती पण तिला आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात तिनं स्वतःचा प्राण समर्पित केला. हे त्या पक्षानं बघितलं. तो तिच्या जवळ आला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यानं सांगितलं, हे बघ सीते, आम्हा दोघा पक्षांना तू पकडलंय ग. तू एक नाही 2 जीवांची हत्या केली आहे. माझी बायकोही मेली आहे आणि माझ्या विरामध्ये माझी बायको गेल्यानंतर तिच्या पोटामध्ये असणारा आमच्या दोघांचा जीव तो सुद्धा गेलाय. पण सीता ऐक, मी आता निर्णय घेतला, जर माझी बायको माझा मुलगा जिवंत नाहीये तर मी जगून करणार काय. मी सुद्धा निर्णय घेतलाय, या दोघाच्या वीरानं मी सुद्धा प्राण सोडणार आहे. पण सीता ऐक, प्राण सोडण्याच्या अगोदर मी तुला शाप देते. मी तुला शाप देतोय, जसं तू आमच्या दोघांची ताटातूट केली ना, मीही तुला शाप देतोय. एक दिवस असा येईल तुझी आणि तुझ्या मालकाची ताटातूट झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण ऐक, ती ताटातूट कधी होईल? ज्या वेळेस तू गर्भवती असेल त्याच वेळेस तुमची ताटातूट होणार आहे. तुम्ही इतिहास उचका, रामकथा उगता. ज्यावेळेस लवकुश पोटात असताना सीते मातेला भगवान परमात्म्यानं त्या महालातून बाहेर काढलं, म्हणून कर्म आडवं आलं, म्हणून सीता मातेला हा शाप भोगावा लागलाय. मी सांगत होतो की कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? विठ्ठल हो, देवाला कर्म चुकलं नाही माय बाप, तुम्ही आम्ही कोण आहोत? इथं प्रत्येक जणाला का प्रत्येकाला जावं लागलंय. कर्म भगवान श्रीकृष्णाला सुद्धा चुकलं नाही हो. तर भगवान परमात्मा मृत्यू लोकामध्ये आला. भगवान परमात्म्याच्या मथुरेला अवतार आहे. 14 दिवस भगवान परमात्मा मथुरेत राहिलाय, 11 दिवस गोकुळात राहिलाय. तो आला, नुसता आला नाही तर गोपाळांसमेत खेळला हो. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका, दंग राधिका बावरी, लावी तो लळा हा श्याम सावळा, लागला तुझा रंग हा निळा, सूरबासुरीचा मोहबी मनाला, गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी. 11 वर्ष भगवान परमात्मा गोकुळात राहिले आणि एक दिवशी तो जगाचा मालक भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झाला हो. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गादीवर भगवान परमात्मा बसला आणि त्याचे भाऊबंद उत्मात करायला लागले. भाऊबंद, एखादा माणूस असा मोठा झाला का त्याचे भाऊबंद उत्मात करतात नाही का? तसंच झालं इथं अर्जुन महाराज. भगवान परमात्मा म्हणले, अरे ज्या माणसाने मला गादीवर बसवलं त्याच माणसाला हा पायदळी तोडायला लागलाय. भगवान परमात्म्यानं सबंध यादव कुल मारलं आणि ज्या गादीमुळं, ज्या द्वारकेमुळं मला माझे भाऊबंद मारावं लागले ना, ती द्वारका समुद्रात भगवान परमात्म्यानं बुडवली. आणि एक दिवस असा आला,
भगवान परमात्मा आरामाला एका झाडाच्या खाली बसले आणि पारद्याचा बाण भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला आणि भगवान परमात्मा निघून गेले. कळलं? देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही हो, तर तुम्ही आम्ही कोण आहे? बरं, भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला हे सोपं आहे का हो? भगवान परमात्मा ना शस्त्रानं न अस्त्रानं काय ना भगवान परमात्म्याचं काही होऊ शकत नाही. पण त्याच्या मागे भगवान परमात्म्याची गोड कहाणी आहे. बर्बरीक नावाचा राक्षस आहे. हा, हिंबडा नावाची राक्षसी नाही, तिचा घटोत्कच आणि घटोत्कचाचा मुलगा बर्बरीक. त्या बर्बरीला 3 बाण दिले होते. कोणी? भगवान परमात्म्यानं. आपण ते गीत ऐकलंय ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आए, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले आए. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आए, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जाए. भटक रहा मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवना. अनजानी नगरी में सब अनजाने मिलते हैं, हम तो तेरी याद में रो 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 के चलते हैं. अनजानी इस नगरी में सब अनजाने मिलते हैं, हम तो तेरी याद में रो 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 के चलते हैं. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, नीर थमाओ ना. 3 बाण की धारी तीनों बाण जलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवना. 3 बाण की धारी तीनों बाण जलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवना. अब जल्दी आवना. अब जल्दी आवना. कर्म आडवालं म्हणून भगवान श्रीकृष्णाला सुद्धा निज धामाला जावं लागलं. म्हणून मृत्यू लोकामध्ये जो आला त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावीच लागणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं हे सगळं निरीक्षण माझ्या तुकोबरायांनी चालू केलं आणि तुकोबरायांनी त्याचं भजन केलं. म्हणले का रे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याशिवाय मृत्यू लोकामध्ये कोण नाही हो. म्हणून बालपणापासून तुकोबरायांना पांडुरंग परमात्म्याचं वेड लागलं हो. लागली से आज मला, लागली से आज मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या
साधक आले आणि तुकोबराय साधकांच्या समोर उभे आहे आणि साधक तुकोबरायांना प्रश्न करतात, तुकोबा तुमचं भजन आम्ही ऐकलंय हो, आमच्या स्वप्नात नाही करा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येऊन तुमच्या बापाचं श्राद्ध घालतोय हो, आम्हालाही सांगा, आम्हालाही या बहुरूपी सागरातून तरुण जायचे, तुकोबराय कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं, या बहुरूपी सागरातून तरुण जायचं असेल तर आम्ही काय करावं, याला उत्तर देण्याकरता तुकोबरायांनी प्रश्नाचं उत्तर देण्याकरता सांगितलं, मृत्यूलोकामध्ये जर तुम्हाला भवरूपी सागरातून तरुण जायचं असेल तर प्रत्येक क्षणाला तुम्हाला विचारच करावा लागेल, अभंगाचं पहिलं चरण, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, ओ क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, राशी बंधने जाणार सगळ सगळ, राशी बंधने जाणार सगळ, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार करावया पार भव क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबरायांनी सांगितलं बहुरूपी सागरातून तरुण जायचंय ना तर प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार करा. मृत्यू लोकामध्ये असा एकही माणूस नाही की तो जन्माला आला आणि त्यानं विचार केला नाही, नाही का? हा, जीवनामध्ये जीवन जगत असताना फार गरजेचं आहे, विचार गरजेचा आहे. स्वभाव जर चांगला असेल तर चेहऱ्याचं सौंदर्य कधीच कमी होत नाही, नाही का? गोड बोलणारी माणसं जर भेटली ना तर ती माणसाच्या हृदयात घर करून जातात, नाही का? रूप काळानुसार बदलतं हो,
पण स्वभाव चांगली असणारे माणसं आयुष्यभर स्वतःच्या हृदयात घर करून जातात. तसं विचारानं परिपूर्ण असणारी माणसं जगाच्या पाठीवर कधीच कमी पडत नाहीये. म्हणून विचार करणं फार गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, हे तुकोबारांना सांगायचं आहे, विचार गरजेचा आहे हो. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्याकडे विचारच नाही ना त्याच्या जगण्याला अर्थ नाही हो, नाही का. ज्वारी नसलेले कणस, घर नसलेले फणस, आणि ज्याच्याकडे विचार क्षमता नाही ना ती माणसं ना स्वतःच्या कामाची असतात ना दुसऱ्याच्या कामाची असतात. म्हणून विचार करणं फार गरजेचं आहे. तुकोबारांना सांगायचं आहे, तुम्हाला सुख हवंय की समाधान? पैशानं सुख मिळेल, पैशानं सुख मिळेल, पण समाधानानं विचार मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून विचार करणं फार गरजेचं आहे. हे तुकोबारांना सांगायचंय. तुकोबारांनी सांगितलंय, विचारा वाचोणी न पाविजे समाधान.